आता दिसतात ते तर ते निलगिरीचं झाड हे गेले हो जळले झाड शेजारी पण म्हणा बांधावरती बघ. पिकून हे सगळं म्हणजे त्याचे आहे आंबोली गावातील शिवाजी खोटान या आदिवासी कुटुंबावर एक वेळ आली गेल्या 8 दिवसापूर्वी. पंतीच्या आगीमुळं पूर्ण घर या ठिकाणी भस्मसात झालं. त्याच्या बातम्या आल्या, अनेक ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला. तर जुन्नर तालुक्याचे गटविकास अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांनी या कुटुंबाला या ठिकाणी भेट दिलेली आहे. सर, काय मदत होणार? कालच या गावाचे ग्रामस्थ आणि संबंधित कुटुंब प्रमुख हे माझ्याकडे आली होती. आल्यानंतर पहिली मागणी माझ्याकडे आली की घरकुल मिळायला पाहिजे. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की कालच आपला इमिजिएट तो प्रस्ताव कागदपत्र जरी नसली तरी आमच्याकडून तयार झालेला आहे आणि कालच जिल्हा परिषदला मी पाठवलेला आहे. पाठवल्यानंतर संबंधित विभागाचे जे काही विभाग प्रमुख आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे. आज योगायोगाने आदरणीय आमचे अतिरिक्त शिवसाहेब आदरणीय वाघमारे साहेब KVKला आले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे आणि सरांना एक कळकळीची विनंती केलेली आहे की माझं एक कुटुंब पूर्ण भस्मसात झालं आहे. त्यांना नियम तोडून किंवा नियमात बसून आम्हाला हे यशवंत घरकुल जर मंजूर केलं तर ते कुटुंब उभं राहील आणि आपणही एका कुटुंबाला थोडासा आधार दिल्यासारखं होईल. या पद्धतीचं काल आणि आज माझ्याकडून या कुटुंबासंदर्भात कामकाज झालेलं आहे. सर, एक कुटुंब पूर्णपणे आदिवासी आहे, मोलमजुरी करून जगते. आदिवासी विभागाकडून काय मदत होऊ शकते का? किंवा तसा प्रस्ताव आपल्या विभागाकडून त्या विभागाकडे जाईल का? घरकुल सोडून जर काय आर्थिक मदतीचं जे काय पंचनामा आहे आदरणीय तहसीलदार साहेबांनी केलेला असेल तहसीलदार साहेबांच्या कार्यालयाकडून आणि तहसीलदार साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्याकडून हे प्रपोजल आदिवासी विकास गोडेगावकडे जाईल आणि मग मंजुरीची प्रक्रिया आदिवासी विकास गोडेगाव विभागाकडून होईल. त्यांची दोन्ही मुलं शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. सगळं दप्तर, कपडे वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. बेताची आर्थिक परिस्थिती आहे. मुलांच्या शिक्षणासाठी काय मदत होईल? मुलांच्या शिक्षणासाठी जी काही दप्तर असेल, पुस्तकं असतील, लागणारे ड्रेस असतील ते आमची जिल्हा परिषद पुरवण्यास तयार आहे किंवा आमची पंचायत समितीकडूनही ही व्यवस्था मी करतो. त्याचप्रमाणे आज मी माझ्या सर्व ग्रामसेवकांची मिटिंग पण घेतली. ग्रामसेवकांच्या मिटिंगमध्ये हा विषय मी घेतला आणि या विषयांच्या अनुषंगाने कुटुंबाच्या वतीनेही मी माझ्या सर्व ग्रामसेवकांना सूचना दिलेली आहे की आपल्याला सरळ हाताने या कुटुंबाला मदत करायची आहे घरकुल बांधण्यासाठी. तर त्यांनीही होकार दिलेला आहे. सर, असे अनेक कुटुंब आहेत, घरकुल मंजूर यादीमध्ये नावं आहेत, पण घरकुल अजून मंजूर झालेलं नाही आहे, घरकुलाची वाट पाहत आहे. योगायोग म्हणावं लागेल की मी जेव्हा या ठिकाणी हजर झालो त्याच वर्षी एकूण 1600 घरकुलं आपली मंजूर झाली पंतप्रधान PMAYची आणि आजच मी आढावा घेतलेला आहे. आत्ता आपण 3300 घरकुलांचा रजिस्ट्रेशन करतो आहे. त्यापैकी जवळजवळ 2500 रजिस्ट्रेशन माझी पूर्ण झालेली आहेत. 700 रजिस्ट्रेशन पूर्ण व्हायची बाकी आहेत. म्हणजे ही घरकुलं या 26 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपर्यंत मंजूर होतील. त्यामुळं जी काही पत्रातली यादी होती ती आपली 100% संपते. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद असं होतो आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त घरकुलं मंजूर आहेत आणि ती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण करायची आहेत. किती दिवसामध्ये, म्हणजे किती महिन्यांमध्ये हे सुरू होईल एकदम मंजुरी? नाही, म्हणजे मंजूर तर आहे, फक्त वर्क ऑर्डर किंवा वर्क ऑर्डर कसं झाले आत्ता कालच चर्चा झाली. 26 जानेवारीला त्याची काहीतरी सोडत निघते, म्हणजे काही पहिलं पेमेंट सुटतं आहे असं फक्त मला कळलेलं आहे. त्याच्या अजून क्लिअर कट गाईडलाईन नाही आल्यानंतर मी आपल्या प्रसारमाध्यमाशी बोलेल की सर, हे जे आंबोली गाव आहे या ठिकाणी अनेक घरं आहे. ही एक खुटणवाडी म्हणून वस्ती आहे. इथे यायला रस्ता नाही. जर रस्ता असता, समजा कधी काही चुकीची घटना घडली आहे, ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशमन दलाची गाडी येऊ शकते, अशा ठिकाणी रस्ता करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? नक्कीच. फक्त माझी या सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की रस्ता आणण्यासाठी जागा लागते आणि आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये अडचणी ह्याच आहेत की एका शेतकऱ्याने जागा दिली की दुसरा नाही म्हणतो आहे. त्यामुळं जर या गावातल्या किंवा ग्रामस्थांनी आणि या शेतकऱ्यांनी जर मला रस्ता दिला आणि रस्त्याचं एकदा आखणी करून दिली, त्यांनी त्यांचं हमीपत्रक दिलं
तर मी ग्रामपंचायतला त्याची नोंद घालायला सांगतो. नोंद एकदा रस्त्याची झाली की मग जो काही शासनाकडून निधी येईल त्या सदरच्या निधीकडून मी नक्की या ठिकाणी रस्ता मंजूर करण्याची व्यवस्था करेल. सर या गावामध्ये अद्याप जलजीवन योजना मंजूर आहे. लोक अजूनही पाणी आणतायत. ही लोक सुद्धा घर विजवण्यासाठी बाहेरून डोक्यावरून हांडी घेऊन येत होती. या जलजीवन योजनेचं काय काय प्रगती आहे? जलजीवनच्या कामाकडे माझ्याकडे जसा पदभार आलेला आहे तसं मी 29 डिसेंबरपासून या कामाकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. मी कोपरे, मांडवा, मुथाणे की या गावांना पण भेटी दिलेल्या आहेत. परवाच इकडं आंबे हातवीजला पण जाऊन आलेलो आहे. म्हणजे पश्चिम पट्टा माझा पहिला प्रायोरिटीचा विषय आहे. त्यामुळं आंबोलीला येण्याचं खरं त्याच कामासाठी येणार होतो, पण ही दुर्दैवी घटना घडल्यामुळं मला आत्ता या वेळेला यावं लागलं आहे. अन्यथा एवढ्या आठवड्यातच मी या भागाचा दौरा करतो आणि इथली प्राप्त परिस्थिती जरा माहिती करून घेतो आणि करण्यासारखं असेल किंवा तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, काय आहे, इथल्या अडीअडचणी समजून घेतल्या की 8-15 दिवसात आपण याच्यावर क्लिअर कट निर्णय घेऊ. धन्यवाद सर, तुम्ही बोलल्याबद्दल. आता हे कुटुंब तुमच्यासोबत आहे, काय धीर देणार तुम्ही, काय शासनाच्या वतीने सांगा? आता शासनाच्या वतीने काल आल्यानंतरच मी त्यांचा पहिला विषय तर मार्गी लावलेला आहे. त्यांना लागणारं जे काय घरकुलाची व्यवस्था आहे ती आपण एवढ्या 8-10 दिवसातच पूर्ण करणार आहोत. बाकी त्यांना ज्या ज्या काय अडीअडचणी येतील या तालुक्याचा गटविकास अधिकारी म्हणून मी त्यांच्या कायम पाठीशी राहील हेच मी या ठिकाणी सांगतो. हे होते गटविकास अधिकारी भोईर साहेब. भोईर साहेबांनी इथं येऊन या कुटुंबाला आधार दिलेला आहे. खूप दिवसापासून घरकुलाचं काम यांचं रेंगाळलेलं होतं. 8 दिवसाच्या आत हे घरकुल सुरुवात होईल असं आश्वासन या कुटुंबांना दिलेलं आहे. आदिवासी विभाग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी देखील पत्रव्यवहार करून ह्या कुटुंबाला काय आर्थिक मदत मिळते का याचं देखील सर घेणार आहेत. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जलजीवन योजने असतील किंवा वाडी वस्त्यावरचे रस्ते आहे त्याकडे देखील विशेष लक्ष घालणार असल्याचं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जुन्नर टाइम्स, आंबोली. साधी सिंपल जरी रिंग घेतली तरी चालेल, काय नाही.